इश्यू असा आहे, आमच्या मानकुरमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे. त्या गरीब लोकांचे आधार कार्ड, आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते, आमचे जे आरोपी आहेत, ह्या नवीन गुन्हा आम्ही 420चा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त 4 ते 5 हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ 80-80 हजार जे ॲपलचे मोबाईल आहे ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे. परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही. 4 ते 5 हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत. तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहीण योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे. परंतु तसं कोणत्याही प्रकारचे कोणत्याही अँगल या केसमध्ये नाही आहे. यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही आहे.